कसे आहात मंडळी? कसा चाललाय तुमचा हिवाळा? हिवाळा म्हटलं तर सकाळी बिलकुल आपल्याला उठावं वाटत नाही, कारण थंडीच तशी पडलेली असते. मग काय, पायामध्ये सॉक्स घालतो, त्यानंतर स्वेटर घालतो, डोक्याला रुमाल असतो, मफलर, काही टोपी, काही म्हणा ते असतं. पण मात्र आपला हा व्हिडिओ बघायचा विसरू नका बरं का. मस्त अंगावरती घेऊन तुम्ही छान हा व्हिडिओ बघू शकता आणि नंतर ह्या ट्रिक नक्की फॉलो करू शकता. तर चला पहिली ट्रिक बघूया. तुम्हाला घ्यायचे आहे चिमटे. प्लास्टिकचा चिमटा असेल किंवा स्टीलचा कोणताही घ्यायचा आहे. नंतर बघा ही अशी चिकट टेप असते जी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित चिकटते, तर तीच तुम्हाला घ्यायची आहे. आणि बघा मी कशा पद्धतीने ती जी आहे चिमट्याला लावली आहे, तर तशीच तुम्हाला एकाच साईडने चिमट्यालाही लावून घ्यायची आहे. बघा व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्ही बघा. आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो चिकट टेपचा, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने जे आहे हे दुसऱ्या चिमट्याला सुद्धा फॉलो करायचं आहे. आता असं नाही आहे की दोनच मी इकडे चिमटे घेतले म्हणून तुम्हाला ही दोनच घ्यायचे. तुम्ही कितीही चिमटे अशा पद्धतीने तयार करू शकता. नंतर जो आपला किचनचा खालचा भाग असतो बघा, असा ओपन स्पेस हवा आहे. जर तुमच्याकडे किचन कॅबिनेट असेल तर त्यामध्ये नका करू, ओपन स्पेसच्या ठिकाणी करा. आता मला इकडे काही मी ट्रॉलीज वगैरे नाही आहेत, त्यामुळे मग मी किचनच्या बेसिनच्या खालच्याच भागावरती आता तुम्हाला अशा पद्धतीने हे जे चिमटे आहेत ते चिटकवून घ्यायचे आहे. आता मोकळ्या ठिकाणी यासाठी करतोय कारण आपण हे ज्यासाठी बनवतोय तिथे हवा थोडीशी खेळती राहिले पाहिजे, बस हाच एक आपला उद्देश आहे. त्यामुळे ट्रॉली जर असेल तर त्यामध्ये हे तुम्हाला करायचं नाही. त्यानंतर आपण किचनमध्ये जेही टॉवेल पुसण्यासाठी म्हणा कशासाठी जेही वापरतो रुमाल, ते नक्की तुम्ही अशा पद्धतीने तिथे टांगून ठेवू शकता. म्हणजे हे जर ओलसर वगैरे असतील तर ते सुकतील सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं किचनमध्ये सुद्धा हे ऑर्गनाइज दिसेल. चला नंतरची ट्रिक बघूयात. संत्री. आता संत्री जर आपण सोलायलाच घेतली तर अगदी घरभर वास यायला लागतो की कोणीतरी संत्री खातंय. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मला माहिती आहे बरोबर आहे. त्यानंतर आता रोज भाजी पोळी ही होतच असते. मग आता संत्री आहे, घरभर मस्त असा वास येण्यासाठी काय करायचं, जेव्हा ही भाजी बनवताय पोळी बनवताय, संत्रीचे सालं अशा पद्धतीने ठेवा. अगदीच तुम्हाला गॅसच्या फ्लेमवरतीच ठेवायचे नाही आहे. जो काही आपले बर्नर असतात, त्यानंतर जे काही स्टँड असतं त्या स्टँडवरती ठेवून द्या. जेव्हा हा गॅस चालू असेल तर त्या गरमाईतने हा जी काही संत्री आहे त्या संत्रीचा वास जो आहे तो अजून यायला लागेल आणि घरभर होईल. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करू शकता. किचनमध्ये जर कुंदट वगैरे वास येत असेल तर नक्कीच ही ट्रिक फॉलो करा. नंतरची ट्रिक आहे ती म्हणजे ब्रश रिलेटेड. आता ब्रश जुना झाला तर आपण काय करतो, तो ब्रश वेगळ्या काही गोष्टींसाठी वापरतो, पण तरीही तो खूपच जे आहे आपण घासायला काही गेलं तरी तो निघत नाही. मग अशा वेळी आपण फेकायच्या ऐवजी याचा वापर वेगळ्या पद्धतीने करू शकतो. बघा आपल्या घरामध्ये अशा पद्धतीची घासणी असते, तारेची घासणी आपण त्याला म्हणतो. तर ती तारेची घासणी यावरती अशा पद्धतीने ठेवायची. नंतर रबर बँडने त्याला अशा पद्धतीने सील करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तारेची घासणी इकडे तिकडे हलायला नको, बस बाकी काहीच नाही. आता ह्या तारेच्या घासणीचा वापर आणि या ब्रशचा वापर तुम्ही घरामध्ये काहीही घासण्यासाठी करू शकता. म्हणजे फरशी घासण्यासाठी, बाथरूम घासण्यासाठी किंवा अशा पद्धतीने बघा आपल्या किचनवरती आपल्याला हा भाग घासायचा असेल, जरी ते पांढरे वगैरे डाग झाले असतील ते घासण्यासाठी सुद्धा करू शकता. आता मी सोल्युशन कोणतं बरं यामध्ये स्प्रे केलं तेही मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. चला आता नंतरची ट्रिक बघूयात. तुम्हाला घ्यायचा आहे टिश्यू पेपर. टिश्यू पेपर अशा पद्धतीने दुमडवायचा आहे. टिश्यू पेपर नसेल तर कोणताही एकदम सुती कपडा तुम्हाला घ्यायचा आहे, अगदी छोटाच घ्यायचा आहे, बस त्याची एवढी घडी झाली पाहिजे इतपत. नंतर त्यावरती 1 ते 2 थेंब तुम्हाला कोकोनट म्हणजेच खोबरेल तेलाचे घालायचे आहेत. आणि घरामध्ये कोणतंही लाकडी फर्निचर असेल ते जर छान टिकण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं शायनीनेस त्याला येण्यासाठी तुम्ही नेहमी 15 दिवसातून 1 महिन्यातून लाकडी फर्निचरला अशा पद्धतीने खोबरेल तेलाचा वापर करून थोडंसं त्याला फिरवू शकता, जेणेकरून ते क्लीनसुद्धा होतं, त्याला बुरशीही लागत नाही, एक वेगळ्या प्रकारचा शायनीनेससुद्धा त्याला येतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की हे किती व्यवस्थितरित्या शाईन करत आहे. घरामध्ये जेही लाकडी फर्निचर असेल त्याला ही ट्रिक फॉलो करून बघू शकता. नंतरची ट्रिक आहे गाजर रिलेटेड. आता गाजर भरपूर येत आहेत, पण गाजर बघा सगळ्यांना खायला खूप आवडतात आणि गाजराचा हलवा आता घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये बनतोय. पण गाजर खाताना जर त्या गाजराचा केस तोंडाखाली आला तर अगदी किळसवाणं वाटतं आणि आपण असं वाटतं की अरे हे काय आलंय, असं वाटतं की आपलाच केस आला की काय. मग तसं नको वाटायला म्हणून काय करायचं, आपल्या घरामध्ये ग्लास असतो, बस ग्लासाचा वापर करून याच्यावरची ॲज अ ग्लास जे आहे ते पिलर म्हणून सुद्धा काम करणार आहे.
तुम्हाला फक्त अशा पद्धतीने त्यावरती घासायचं आहे. फक्त जो काही ग्लास घेत आहात तो त्याचे जे काही वरचे टोक आहेत ना ते थोडेसे शार्प असायला हवेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही हे इझिली करू शकता. बघू शकतात ना तुम्हाला पिलरची गरज आहे ना चाकूची गरज आहे याची साल काढण्यासाठी. आणि घरामध्ये ज्या गोष्टी आपल्या ग्लास अवेलेबल आहे त्यानेच आपण हे करू शकतो. किती व्यवस्थितरित्या हे गाजर स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर ग्लासची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मी क्लिनिंगसाठी एक सोल्युशन नेहमी माझ्याकडे बनवून ठेवत असते, स्पेशली मी गॅस क्लीन करण्यासाठी आणि गॅस ओटा क्लीन करण्यासाठी. तर ते सोल्युशन आता मी शेअर करते. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, पाणी घ्यायचं आहे. डायरेक्टली मी इकडे स्प्रे बॉटलमध्ये बनवते आहे. त्यामध्ये 1 चमचा घालायचं आहे मीठ. मीठ हे क्लिनिंगसाठी खूप उपयोगाचं आहे, त्यामुळे मी नेहमी मिठाचा वापर करते. त्यानंतर घालायचं आहे बेकिंग सोडा. 1 चमचा भरून बेकिंग सोडा घातल्यानंतर तुम्ही इकडे थोडंसं बेकिंग पावडरसुद्धा घेऊ शकता, पण असंच एवढी काही गरज नाही. त्यानंतर घालायचं आहे व्हिनेगर. व्हिनेगर नसेल तुमच्याकडे तर मग अर्धा लिंबाचा रस यामध्ये तुम्ही घालू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जेही सोल्युशन तुम्ही करता याने तुम्ही काहीही क्लीन करू शकता. तुम्हाला जर काही आपल्या घरातले फर्निचर पुसायचे असेल त्यासाठी सुद्धा वापर करू शकता आणि स्वच्छतासाठी सुद्धा वापर करू शकता. थोडासा घालायचा आहे निरमा. निरमाच्या ऐवजी तुम्ही डिशवॉश लिक्विड घातलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. नंतर बघा यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे आणि शेक करून घ्यायचं आहे. हे एकदा सोल्युशन तुम्ही बनवलं तर भरपूर दिवस जातं आणि काहीही क्लीन करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. त्यामुळे नेहमी अशा पद्धतीने एक सोल्युशन तयार ठेवत जा. त्यामुळे झटपट जे आपला स्वयंपाक वगैरे झाला की लगेच तुम्ही गॅस वगैरे क्लीन आणि गॅस ओटा क्लीन करून ठेवू शकता. तर अशाच पद्धतीने मी नेहमी बेसिन झालं, गॅस ओटा झाला, हे सगळं साफ करण्यासाठी त्याचा वापर नेहमी करत असते. त्यामुळे मला असं वाटलं की चला तुम्हालासुद्धा खूप सोयीचं पडेल, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. चला नंतरची ट्रिक बघूयात. तुम्हाला घ्यायचं आहे न्यूजपेपर. न्यूजपेपर घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला घालायच्या आहे कापुराच्या 1 ते 2 गोळ्या. पण हे काही खलबत्त्यामध्ये कुटत नाही आहोत, कारण या कापूरला खूप स्ट्रॉंग स्मेल असतो त्यामुळे. तर आपण त्यासाठी कागदाचा वापर केला आहे. आता कापरालाही तसाच वास असतो आणि डांबर गोळीला सुद्धा तसाच वास असतो, त्यामुळेच मग आपण इकडे पेपरचा वापर करतो आहे. आणि अशा पद्धतीने मी 2 कापरासाठी 1 डांबर गोळी घेतली आहे आणि आता याची तुम्हाला पावडर करून घ्यायची आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ही जी पावडर बनवतो ही एकदाच तुम्ही बनवून ठेवू शकता, भरपूर दिवस ही जाते आणि खूप युजफुल असा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यानंतर घ्यायचा आहे दिवा. आता दिवाळीमध्ये आपण भरपूर वापरले, त्यामुळे जुने तर दिवे आपल्याकडे असतात. त्यानंतर घ्यायचा आहे तेजपत्ता. तर तेजपत्ता इथे जे आहे आपण याला जे आहे जाळण्यासाठी याचा वापर करतो आहे. त्यानंतर जी आपण पावडर बनवली आहे ती पावडर यावरती ठेवायची आहे. तुम्ही इथे थोडासा 1 ते 2 लवंगासुद्धा घेऊ शकता. पुन्हा कापराची गोळी वरती ठेवायची आहे आणि नंतर हे जे आहे याला लावून घ्यायचं आहे माचिसच्या काडीने आणि डायरेक्टली हा जो काही दिवा आहे हा तुम्हाला ठेवायचा आहे बाथरूममध्ये. बाथरूममध्ये जर वास येत असेल, किडे झाले असतील, चिलटं झाले असतील तर सगळे जाण्यास खूप मदत होते. तुम्ही ही ट्रिक नेहमी फॉलो करू शकता. आणि नंतर हे जळल्यानंतर हे थोडंसं तसंच राहू द्यायचं आहे आणि नंतर फुकून घ्यायचं आहे, म्हणजे याचा जो काही धूर आहे तो धूर पूर्ण बाथरूममध्ये पसरेल. पण बाथरूमचा दरवाजा मात्र तुम्हाला लावून घ्यायचा आहे. सो ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि कोणती ट्रिक तुम्हाला आवडली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बाथरूममध्येच नाही तर घरामध्ये तुम्ही कोणत्याही रूममध्ये याचा वापर करू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. लाईक करायचं विसरू नका आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा.